हॅलो फ्रेंड्स, ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. पावसाळा सुरू असला की सर्वांनाच गरम गरम आणि कुरकुरीत तळणीचे पदार्थ खायला खूप आवडतात. म्हणून आज आपण बघणार आहोत पावसाळ्यामध्ये आवर्जून करणारी रेसिपी म्हणजेच आळूच्या वड्या. चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालत आहे आणि 2 चमचे जिरे वापरलेले आहे. आता हे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे. आता या ठिकाणी मी 2 वाटी बेसन वापरलेले आहे आणि 3 चमचे तांदळाचे पीठ घातलेले आहे. आता याच्यामध्ये बारीक करून घेतलेली पेस्ट आपल्याला घालायची आहे. मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकताय. त्यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा याच्यामध्ये मी मीठ घालत आहे आणि थोडेसे लाल तिखट याच्यामध्ये घातलेले आहे. मिरची घातल्यामुळे मी जास्त लाल तिखट वापरलेले नाही आणि 1 चमचा पांढरे तीळ याच्यामध्ये घातलेले आहे आणि अर्धा चमच्यापेक्षा कमी याच्यामध्ये बेकिंग सोडा वापरलेला आहे. आता याच्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे. आता याच्यामध्ये मी थोडासा ओवा घालत आहे. तुम्ही याच्यामध्ये चिंचेच्या पाण्याचा सुद्धा वापर करू शकताय. आता याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी ठेवायचे आहे. या ठिकाणी मी आळूची पाने धुवून घेतलेली आहेत. पाण्याच्या मागील बाजूस जो देठ आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि सर्व पाने आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने सर्व पाने आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. आता याच्यावर तयार केलेले पीठ आपल्याला पातळ लावून घ्यायचे आहे. आता दुसरे पान या ठिकाणी विरुद्ध दिशेने ठेवून घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती आपल्याला पीठ लावून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला पीठ सर्व पानावर लावून घ्यायचे आहे. पीठ आपल्याला पातळच लावून घ्यायचे आहे. आळूच्या वड्यांमुळे काही वेळेस आपल्याला घशात खवखवण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण खोबऱ्याचा किस सुद्धा याच्यामध्ये थोड्या प्रमाणात घालू शकतो. अशा प्रकारे सर्व पानांवर पीठ लावून घेतल्यानंतर आता आपल्याला याचा रोल करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकताय आपले रोल बनवून तयार झालेले आहेत. आता या ठिकाणी मी उकड चाळण वापरलेले आहे आणि त्याला तेल लावून घेतलेले आहे. तुम्ही या ठिकाणी स्टीम करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही भांड्याचा वापर करू शकताय. आता तवा घेऊन मी त्याच्यामध्ये थोडे पाणी घातलेले आहे. आता याच्यामध्ये ही चाळण आपल्याला ठेवायची आहे. आता याच्यावरती मी ताट झाकून ठेवत आहे. एक 10 मिनिटांनी तुम्ही बघू शकताय आपली आळू वडी छान वाफलेली आहे. मी याच्यामध्ये चाकू घालून बघत आहे. तुम्ही बघू शकताय चाकूला काही सुद्धा चिकटलेले नाही. याचा अर्थ
ही छान वाफरलेली आहे. आता थोडे थंड झाल्यानंतर आपल्याला चाकूच्या सहाय्याने याच्या वड्या कट करायच्या आहेत. किती सुंदर वड्या कट झालेल्या आहेत तुम्ही बघू शकताय. अशा प्रकारे सर्व वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. आता कढईमध्ये मी थोडे तेल घालून घेत आहे आणि तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला ह्या वड्या घालायच्या आहेत. तुम्ही या वड्यांना शॅलो फ्राय सुद्धा करू शकता. थोड्या वेळासाठी आपल्याला ह्या वड्या हलवायच्या नाही आहेत. 5 मिनिटं झाल्यानंतर ह्या वड्या आपण पलटून घ्यायच्या आहेत आणि मीडियम गॅसवर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्या वड्या ह्या तेलात सुटणार नाहीत. तुम्ही बघू शकताय आपल्या वड्या छान फ्राय झालेल्या आहेत. आणि ह्या वड्या सुटलेल्या सुद्धा नाही आहेत. अशा प्रकारे सर्व वड्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकताय आपल्या वड्या किती सुंदर दिसत आहेत. खूप क्रिस्पी अशा ह्या वड्या बनून तयार झालेल्या आहेत आणि आतून सुद्धा खूप छान शिजलेल्या आहेत. मग कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.